हे हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? सगळे ठीक असाल मला माहिती आहे. आज आम्ही ठरवलंय डिनू सांगते प्रँक करायचं. तर आता मी डिनूला घ्यायला चालली आहे. तुम्हाला कळेलच काय प्रँक आहे. आपण इकडे उभं राहूया. आज दादा सांगते प्रँक करायचं आहे. आपण इकडे ये, आतमध्ये नको जाऊ, इकडे 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 ये ना. थांब, सगळ्यांना सुटून दे, मग जायचं आरामात. दादा बघ कसला रडत असेल आता. बाबा हा आतमध्येच घेऊन जायला पाठी लागलाय. नको रडून दे, थांब रडून दे थोडासा. नाही त्याला मुद्दाम थांब, रडून दे थोडा, रडून दे. कुठे घेऊन जाते तिकडे बसवेल. रडतोय रडतोय. रोराय चालू हो गया. ए डॅडी बाबा कसं करतो मला. मग तू मस्ती करतोस ना. बघ ये बघ 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 बघ. बोल मस्ती करणार आता शाळेत. करणार मस्ती, मस्ती करणार. टीचर फोन करते आम्हाला म्हणून आता आज घ्यायला येणार, दुबारा नाही येणार. वो टीचर बोलली होती घ्यायला. अभी मस्ती आप बोले थे ना मत लेने आना. हा बघ आ तुला इथे पनिश करून टीचर ठेवणार फोन होते. करते आणि व्हिडिओ पाठवते लगेच आम्हाला. तू मस्ती करताना करणार परत. ये क्या? तू का मस्ती करतो. टीचरनी काल व्हिडिओ पाठवला होता तुला मस्ती करताना. तुला अक्कल आहे काय? तो बघ तो कसा बिचारा येतो शांतपणे जातो. बघा कसं असतं. झाला आम्ही दादा सांगते प्रँक केला. दादा सांगते प्रँक. दादा सांगते आगायला आली. ए वैभव केव्हाची आगायला आली आहे माहितीये. चल चल. काय तुटलं हे? कसं तुटलं? उई 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 काय हे का तुटलं रे वैभव? हा घर होते कोण? आप फंसो, दूसरों को भी फंसा दो. वही बोल रहे हैं, वो फंस गए तो हमको भी फंसा. का तोडतात पण हे लोक? काय आहे? घर वाटतंय ते तुम्हाला? दे ना. बॅगेवरती बसलायस तू. मला ना माहिती तू काय रे रिमोट नुसतं लावून बसला. ए दे ना चॉकलेट दे ना. दे मियान. सोड ना रे डिनू. मियान दे ना. बघ कसं पळाला. तू ये माझ्याकडे आता ये. मस्ती का करतो एवढा? टीचर म्हणजे टीचर आम्हाला बोले की शाळेतच येऊ नका तुम्ही लोक त्याला घ्यायला. लोक मस्ती का करतो? काय सतत तिला एवढी कंटाळते तुला? एक तो रेड कलर का और दूसरा ब्राउन कलर का. तो फिर मैं यहाँ से ब्राउन कलर में ड्राइंग और क्या मैं चावल से चांदी के गणेश बना सकता हूँ. आज मला जेवण बनवायचं मन नव्हतं, त्यामुळे आज आम्ही लोकांनी बाहेरून जेवण मागवलंय आमच्या दुकानावरून. माकडासारखंच का असतं हमेशा?
ट्रिपल राईस आणि चिकन सूप. एक केस जातील ना त्याच्यात. वैभवला विचारायला नाही खायचंय, कारण त्याला आम्ही बोलतो तू खायला लागलं की पटकन सगळं संपतं, म्हणून तो बोलला की तुम्ही लोकच खावा, मला नाही खायचंय. तर तो त्याच्यासाठी आणेल, आहे ना बाबू, आपण खाऊया. मस्त बनवलं. रोज रोज काय जेवण बनवायचं घरामध्ये, काहीतरी बाहेर पण खायचं असतं ना, है ना? तुम अग्नि तत्व से बने हो तो तुम्हारा अग्नि से ही श्रृंगार करते हैं. सांडू नको प्लीज. हा माणूस आधी बोलला मी नाही खाणार तुमच्यामध्ये, चम्मच घेऊन आलाय, खायला बसलो. बोल काय बोलतोस. खूप ऊन वाढलंय बाबा बाहेर, जरा बाहेर जायला नको एवढं ऊन वाढलंय. उन्हाचं तापमान मुंबईमध्ये खूप जास्त आहे. आता जर आम्ही बाहेर गेलेलो, दुकानाचं सामान काहीतरी आणायचं होतं म्हणून वैभव आम्ही पण 1 तासासाठीच बाहेर गेलो होतो, पण एवढं ऊन बाबा बाबा अक्षरशः कंटाळली. तर आता आल्यावरती पहिला आंघोळ केली मी आणि बसली आता. जेवण खाऊन तर आम्ही मगाशीच काहीतरी मागवलं होतं आणि खाल्लं, तुम्ही बघितलं. तर डिनूला पण आंघोळीला पाठवलंय, डिनू आंघोळ करतोय. तो स्वतःच्या काहीतरी बोलतोय, मला ऐकायला पण येत नाही. पण खूप ऊन होतं, एकदम थकायला झालंय बापरे. रोजचं माझं असंच होतं, बाहेरून फिरून येते आणि त्याच्यानंतर माझी अशीच हालत होते. जॉबवरती पण जाऊन आल्याच्या नंतर मला आंघोळ करायला घुसल्याशिवाय मी आंघोळ जरा थंड पाणी फ्रीजमधून, ॲक्च्युअलमध्ये आता सध्या मी अशी करते, फ्रीजमध्ये पाण्याच्या बॉटल ठेवते आणि संध्याकाळी आल्यावरती त्याच पाण्याच्या बॉटल ओतून मी आंघोळ करते. एवढं मला गरम होतं सध्या बाहेरून आल्यावरती. आंघोळ केल्याच्या नंतरच मी काय पण करू शकते, अशी हालत झालेली आहे आता. तुम्ही लोक पण, ज्यांचे पण माझ्यासारखं फील्ड वर्क असेल, त्यांनी आता स्वतःला जपा. जरा पाण्याची बॉटल त्याच्यामध्ये थोडासा सब्जा टाकून कॅरी करत जावा डेलीसाठी, तेच बरं असेल आत्ताच्या टायमाला तरी. चला, तर डिनूची आंघोळ झाली की बाबा वैभव पण वजडी साफ करत बसलाय त्याच्या दुकानासाठी. मला पण आता बाकीची कामं घरातली आहेत, पटापट करून घेते, आवरून घेते, मग नंतरला तुमच्याशी बोलते मी. ओके, बाय. हाय फ्रेंड्स, काल तर आराम होता, काल सुट्टी होती वैभवच्या दुकानाला. आवाज कमी कर ना. आज नाही सुट्टी, भाकऱ्या बनवते तांदळाच्या, जे दुकानाला लागतात त्या आता बनवायला घेतल्या. आवाज कमी कर वैभव टीव्हीचा. सगळं काम घरातलं आवरून झाल्याच्या नंतर हे माझं संध्याकाळचं काम असतं. 20-25 भाकऱ्याच्या वरती भाकऱ्या लागतात, कधी लागतात, कधी 20-25 लागतात. बाबू आवाज कमी कर टीव्हीचा, 25 वरती कर, 25 वर. रोजची आदत झाली मला, रोज तेवढ्या भाकऱ्या करायच्याच आहे. परत लवकर उठायचंय, सकाळी लवकर जायचं जॉबवरती. काही स्टोअरमध्ये सकाळीच एंट्री भेटते, त्यामुळे सकाळी जावं लागतं. तर सकाळी जावं लागतं म्हणून सकाळी उद्या लवकर निघावं लागेल घरातून. फायनली झालं माझं घरातलं सगळं काम करून. आता बसले बिग बॉस बघायला. एवढी काही मजा येत नाहीये आता बघायला, पण ठीक आहे, बघते. मला बघायचं आहे कोण लास्टला विनर होत आहे आणि काय इंटरेस्ट आहे. आणि मेन मी राखीसाठी बघते, मला राखीचं कॅरेक्टर खूप आवडतं म्हणून मी बघते. ठीक आहे,
चला, आणि आजसाठी एवढंच. बाकी झालं, आजचा दिवस खूप चांगला गेला, पण गरमीने पूर्ण मला खूप हैराण केलं आज दिवसभरामध्ये. भाकऱ्या भाजताना पण प्रचंड गरमी होत होती आणि खूप वैताग पण येत होता. बाकी आजचा दिवस माझा चांगला गेला. तुमचा कसा गेला? माझे व्हिडिओज तुम्हाला आवडतायत की नाही नक्की सांगा. ठीक आहे, चला बाय.